भिवंडीत या गोष्टीमुळे जाम होतं आहे बघा, नुसती घुसाघुशी. आता तिथं गाडी लागली 7:30 पण होती, असेच लागते एक मग. हा, हे आमचे मामू आणि हे तात्या. काय म्हणता मग, मजेत? आमची तर जिंदगी याच्यातच आहे भाऊ, ट्रॅफिक 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 दुराळा ट्रॅफिक बस. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काल ही गाडी आपली संध्याकाळी पप्पानं भरून ठेवलेला, आपण सर्व्हरला गेलतो गाडी खाली करायला, यायला थोडा टाईम लागला. ट्रॅफिक भरपूर जाम झालती, निघालतो तर लवकर पण जाम भाई फुल फाटे जाम होता. तरी कसं असं आलो आपण लवकरच, म्हणजे 8च्या दरम्यान इथं आलो तुम्ही, तर पप्पा पण गाडी भरून आलेली इकडं. तर भावानो, हे माल हाय आपला गाडीमध्ये लोड केलेला साखर. हे सर्व्हरच्या अपोजिटला विरचन खिलजी म्हणून आहे, त्यांचं काम चालतंय फक्त हॉटेलांना राशन भरायचं काम आहे. मग त्या हॉटेलातनं यंदा साखरची लोड निघाली आपली त्यांची. पहिलं पण गाड्या गेल्यात पण दुसऱ्याच्या गाड्या पाठवलेल्या आहेत आपण, तेव्हा आपल्या गाड्या अवेलेबल राहायच्या नाही. आता सध्या आपली गाडी अवेलेबल आहे म्हणून आज घर भरून ठेवलेली आहे. तर आज दाखवतो तुम्हाला सर्व्हरचाही माल कुठं खाली होता आहे आपला सनवारीमध्ये, त्याच्या अपोजिटला इथं विरचनला जायचा. काल पण त्याचा माल घेऊन गेलेलो आम्ही, सर्व्हरचं होतं पण सनवारी आणि विरचन दोन्ही माल भरलेलं होतं, डिलेवऱ्या खाली करून निघालतो. तर चला भावांनो, आपल्याला आता डिझेल वगैरे टाकायचं, डिझेल वगैरे टाकून आपण निघूया. आता ट्रॅफिक लागणार आहे, 9 वाजलेत. माझ्यामध्ये मी अजून आरामात 10 वाजता निघालेलं बरं आहे इथून, कारण जाणारा रोड फुल जाम असणार आहे. मला त्यांनी 12 वाजता पोचायला सांगितले, मी आपला आरामात निघणार आहे. बघू गेलं तर लवकर जाऊन आपण मुलुंड टोल नाक्याला जाऊन थांबू, मग त्याच्यानंतर पुढं काय होईल ते बघू. HP मामा आहे बघा आमचा, डिझेल टाकतो. एवढ्या लांब गाडी लावले पंपापासून बघा, टाकी एवढा लांब आहे. मामाच्या कानावरले केस हो गया. अरे भाई हेलो कर दिए, अरे डालो यार अंकल, झोल हो जाएगा तो वापस आगे भरेगा मैं, एक बार तब निपटा लेने का. 1500, हाँ 1500 है, जान तो 4000 डाल दिए क्या? चलो भाई, अभी डीजल तो डाल दिए हम 1500 का. जाऊँ मैं मुंबई, निकल जाऊँ, पैसा मारने का या उधारी पे? पैसा देने का ही नहीं. भरोसा है ना आपको, ऐसा भरोसा मांगता है पंप पे. मुंबईला तर निघालो गाडीच्या टायरवर, पूर्ण टायर गेले, चिरा बिरा पडल्यात. त्या खेळा घुसलाय काम 25 फॉल आहे, येणार नाही. जॅक बी नाही याच्या गाडीत, जॅक सोडा व्हील पाना बी नाही याच्या गाडीत. इकडला आहे जरा, इकडलं लईच गेले. लेफ्टचं टायर खायला लागले वाटतं आपलं, व्हील अलाइनमेंट करावं लागेल. लेफ्टचं टायर खायला लागलं. त्या डिझेल वगैरे तर टाकलो भाई, पण जाम मॅपवर फुल दाखवायला लागले. ठाणा बी जाम आहे, मुलुंडपर्यंत जाम आहे, म्हणजे कॅडबरीच्या ब्रिजहून मुलुंड टोल नाक्यापर्यंत जाम आहे पूर्ण. म्हणजे मुलुंडचं सिग्नल लागते ना तिथपर्यंत. मग आपण एक निवांत हळूहळू कुठतर थांबून जाऊ. जेवण वगैरे घरूनच करून आला, त्याला मग जीवन निघाला असतो. अरे देवा, मग चला भावानो, आता आपण काय जाम मध्ये मारत जायचं आहे आपल्याला. तुम्हाला आज ट्रॅफिक जाम पण दाखवत होता, आज ट्रॅफिकचा ब्लॉग बनवू का म्हणायला लागला. मला 7:30 लय वंगळी लागते. ट्रॅफिक म्हणलं ना मला दिमाग खराब होते. बाईकवाले यार हसा लागले यार, इस्माईल दिलेत का हसून मला काय कळणार. तशी तर माझी जिंदगीच मजाकमध्ये निघून चालले. वाश्या, चला आज तुम्हाला मी माझे ट्रॅफिक दाखवतो. मला तसं बी 10 वाजता निघायचं होतं, म्हणजे कोपरला ट्रॅफिक लागली ना भाऊ, त्यांना 1 तास मला थांबून ठेवलं. जेव्हा ही लाईन जाम झाली ना, तेव्हा तिकडली लाईन सोडलं. पब्लिक रॉंग मारून फुल पॅक डायरेक्ट तिकडं. असं राहतंय बघा. एकदम भिवंडीचे ट्रॅफिक म्हणलं का, जोपर्यंत समोरली लाईन जाम होत नाही ना, तोपर्यंत इथली लाईन सोडत नाहीत. आता लागले इथं थोडंफार, आता हे मध्ये थोडं गाड्या घुसण्यासाठी जाम लागते कालच्या इथं. लेफ्टची लाईन चालूच असते, पुढं सगळं मोकळं आहे लेफ्टच्या लाईनीत.
पण आता इथून राईट मारणाऱ्याचे 2-2, 3-3 लाईन असतात आणि आता ही लाईन जाम आहे म्हणल्यावर त्यांना काय राईट मारायला घंटा भेटतंय. आता त्याचं काय की बघा का जाऊ द्या पटपट पटपट. त्यांना व्हिडिओमध्ये सगळ्याला यायचं आहे यार. नाही सगळे फेमस हो म्हणले भाऊ, कॉन्टेंट भेटावं वाटले त्यांना. मी आता इकडली लाईन मोकळी आहे पण घालू का नको तिथं जाऊन अडकावं लागेल मला माहिती आहे का. मला कस का होईना आपल्याला काय करायचंय घालतो राईट. पुन्हा लेफ्टला दाबा येत आहे तर घुसवलो झालं. लेफ्टची लाईन चालू लाय 7.5 माय महाग. एक नाही म्हणलं तर 2 पण 3 बघा. 4 पदरी रोड झाला इथं. तिकडून आलं का आणि रॉंगनं घुसला का बघा. आता कसं आलो लेफ्टला हळूहळू घेतो कारण लेफ्टची लाईन सोडत. तिकडं राईट मारायला जाम आहे. पुढं मोकळं दाखवलं आले. आपल्याला काय 12 वाजेपर्यंत पोचायचे आहे. 1-1.5 तासाचा बी रस्ता नाही आपल्याला जायला तिथं. भाऊ कसं काय होतंय काय नाही. मेन आपल्याला ट्रॅफिकचा विषय होता. आज ब्लॉक पूर्ण ट्रॅफिकवर डिपेंड आहे. जिथे जिथे ट्रॅफिक लागेल ना तिथं तिथं आपल्याला ब्लॉक द्यायचा. घाई लागेल ते टाटा साला दिसला का कोपरी आपला. राईटला नाही यार सरळ जायला जाम झाली इथं. पुढंपर्यंत जाम आहे आपल्याला. मला जय मातापर्यंत जाम असेल असं वाटतंय पण नसल बी. कारण जाम फक्त अलीकडं लागतोय जिथे राजलक्ष्मीच्या इथं लेफ्ट मारायला भरपूर गाड्या. त्या रोडनं आतमध्ये जायला जरा जाम लागलेला. एवढी पब्लिक इकडं कसं काय आल्या यार. मोठी गाडी एक पण नाही नुसत्या 4 व्हीलर आणि छोट्या गाड्या. हा बघा नुसत्या 4 व्हीलर आणि छोट्या गाड्या. मोठ्या गाड्या 1, 2, 3, 4. ती पिकअपला बी मोठी म्हणून पकडा. हे आली इथं ढेगारा तर नुसते पुढं कारवाले दिसले. जाऊ द्या यार एवढं बी ट्रॅफिक बघून बघून तुम्ही लय बोर होता. जाऊ द्या आपण आता जाऊ पुढं बघू आता कसं आहे. इथं तर वाजल्यात 10 वाजून आल्या नाही बघा. 10ला निघायचं होतं मला घरातून. बरं लवकर निघालो अजून पुन्हा नाही तर जाम लागला असतं ना यार. तिकडंच राहिलं असतं तर अजून अटकावं लागलं असतं राहणारला. भिवंडी आज पॅक राहणार आहे बहुतेक. कधी कधी सकाळी जाम राहते दुपार आणि दिवसभर पूर्ण खाली जाते. आज आहे धंदा. जाम आहे म्हणजे धंदा आहे. ज्या दिवशी जाम नसते त्या दिवशी धंदा नसते. चला बघू आता पुढे जाऊन काय होते काय नाही. इथं तेवढं दाखवायचं नाही आपल्याला. अल्लेरला तिकडली लाईन जाम झाली. ही 7:30 याच्या मध्ये मध्ये थांबतात त्यामुळे जाम होत आहे. पुढून लागली बघा डबल लाईन. भिवंडीत ह्या गोष्टीमुळे जाम होत आहे बघा. नुसती घुसाघुशी. मेन तर हेच 7:30 लोकांमुळे जाम लागते जास्त करून. असे म्हणजे सगळेच नाही एकालाच सांगणार नाही. फक्त एकालाच सांगतोय सगळे नाही पकडत. असे एडे एक मध्ये घुसतात ना त्याच्यामुळे जाम लागते भाऊ. मोठ्या गाड्या थांबल्या जागेवर तर जागेवरच थांबतात. भरलेली गाडी राहते ना जाम. मग रॉंग साईड बघा 3-3, 4-4 लाईन. आता काही जण हवालदारच्या भीतीमुळं तिथून गप घुसायला लागले. जे लोकलमध्ये चालणारे आहेत ना ते गपचूप इकडे घुसायला लागल्यात कारण त्यांना फाईन मारल्यावर काय फरक पडणार नाही. आणि जे बाहेर चालतात ना ते हिसाबात मध्ये घुसायला लागल्या तेव्हा तर लाईनीत घुसायला लागले. असं आहे. ज्याला बाहेर जायचं आहे ना फाईनपासून वाचायचं तेच गपचूप मध्ये घुसवते. ज्याला फाईनचा काय फरक पडत नाही ना असे राहतात बघा. एक नाही भरपूर 7:30 अशी राहतात. आता सिंगल लाईन चालू आहे. तिकडून येताना तुम्ही बघितलं कालेरमध्ये 4-4 लाईनीचे रस्ते झाल्यात. काय गाड्या पास होतील काय गोष्टी. जॉईंट वाजायला लागले खट 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 खट. बहुतेक क्रॉस गेले काय की याचं पिकअप मध्येच आवाज द्यायला. बघू यार मला आता भीती वाटायला यायचं. जॉईंट क्रॉस तर गेलं नाही. थांबा जरा. मला वाटलं जॉईंट क्रॉस गेले
त्याच्या आईला ही आपटीशी काटा लागलाय रनिंग वर दुवा निघायचा. हे बघा हे सारखं यायला खडाक 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 आवाज देऊलंय नुसतं जॉईंटचा. ह्याच्यानं जॉईंट क्रॉसचं तर काम निघत नाही यार लवकर, पण जॉईंट वाचतंय. यार परत जाम लागला. मी इकडे रिक्षावाले थांबला बघितला. भिवंडीचं जाम होण्याचं कारण बघा, कारण लाईव्ह. बाईकवाले बघा तिकडे मोठ्या गाड्या जाणार कशा. एकदाचा निघालो 7:30 जाम मधून लागला. आता इथून आता फक्त लागणार तर थोडाफार जाम त्या माता कंपाऊंडचं, जय माता कंपाऊंडचं. पण काय पुढे मोकळेच आहे. वाजले 10, जात आपल्याला बहुतेक होतील 12. जाऊ आता, थांबायचं नाही कुठं. एकदा त्या मामाला लावतो, वाराईवाल्या मामाला फोन. ओळखीचेच आहेत आपले, चांगला स्वभाव आहे त्यांचा, तिथलेच आहेत. आणि आता दुसऱ्यासारखं कोणा ड्रायव्हरला दबाव नाही त्यांचा. का गेल्यावर आज मामाचा बी भेटला तर घेऊन ब्लॉक, टाईम भेटला तर. त्यांच्या मागं काम भरपूर राहतं, ते टाईम देत नाही तसं होत, त्यांना टाईम सुटत नाही. मुलुंड टोल नाक्याला थांबलेलो 10 मिनटं, तेवढ्यात लगेच मामाचा फोन आला. ते म्हणजे डायरेक्ट गाडी घेऊन या. डायरेक्ट गाडी घेऊन यायचं कशाचं, हे बघा हे जाम लागलं आहे आपल्याला. कुर्ल्याच्या ब्रिजपासून ते पूर्ण आता हे BKCच्या ब्रिजपर्यंत जाम आहे. BKCचा नवीन ब्रिज झाला तिथपर्यंत जाम. आमच्या मागे ही 7:30 कधी जाणार नाही जाम. बघा पूर्ण 4-4, 5-5 पदरी लाईन जाम आहे. 5 कुठले, 1, 2, 3, 4, 5, 6, 7 लाईन आहेत. 7 लाईन आहे बघा. दिसले मोजता आले तर मोजा, व्हिडिओ स्टॉप करून. असलं जाम आहे भाई. आणि काय जण सकाळी याच टायमाला जातात. आता डबल आहे यार त्यांचं, कसं जातं यार तुम्ही. आपल्याला जाम अजिबात सण होत नाही हो. एक बिमारी आहे, बिमारी. जाम म्हणले की बिमारी वाटते मला. चला आता काय करावं यार, आमच्या मागं आहे 7:30. आम्हाला कसं तरी भोगावं लागतं. कुठं कर्माचे फळ भोगल्यासारखं वाटतं इथं. पाप बीप घेऊन निघतील का म्हणला जाममध्ये जर मी चालला होता. दम कोणालाच नाही. गाडी त्या लाईनीतून ह्या लाईनीत घालता बी आहे ना. सगळे घुसाघुशीचं काम आहे. आणि या भाऊची गाडी तर मला कम्फर्टेबल वाटणार यार. पहिलं जसं चालवायचं ते फील येणं झालंय, ते मूड बी होणं झालंय गाडी चालवायचं. अवघड आहे यार. जसं चालायला पाहिजे तशी चालणार गाडी. बसायला सुद्धा आहे ना मेन तर सीट पूर्ण येडी वाटली झाल्या. अशी जुनी बी झाल्या गाडी. आता 4 वर्ष झाल्यात म्हणजे सीट थोडी राहणार आहे यार. भोगाव बघा गाड्यात सगळ्या थांबून चालला. कुठं चालू लाईन लागले, कुठं थांबून चाललाले. हे फक्त यार ते BKCच्या ब्रिजच्या इथून जर लेप मारणारे बी राहिले तर थांबूनच जातं यार. नुसतं पत्रे लावून ठेवलेत सगळीकडं. त्या गोदरेजला पुन्हा तिथून काय म्हणतात नाऊरचा ब्रिज उतरल्यानंतर सगळीकडे पत्रे लावून ठेवल्यात. कशाचे काय काम करायला लागल्यात काय माहिती आहे. तर जाम लागायला लागले ओंगळ. तर वाजलेत 11:30 तर इथंच वाजत आल्यात. टायमिंग दिलेलं ते होते तरी 12च. पण त्याने म्हणले आता रोड खाली आहे. तेव्हाच फोन आलता मला 9:45 वाजता. रोड खाली आहे म्हणलं ते. ये म्हणलं ते निघलतो यार. बघा चला यार, आता तुम्ही ट्रॅफिक करून बोर होता. त्यापेक्षा आपण जाऊन आता तिथंच भेटू. जास्त मोठा ब्लॉग बनवायचा बी नाही आपल्याला. छोटे मोठा बनवायचा नाही विचार करत बी भाऊ 15 मिनिटाचा ब्लॉग व्हायला लागले. पुढं सगळं मोकळं आहे. ते बघा BKCला जायचं जाम लागतं.
जाण्यासाठी. हे दिसतंय होते पत्रे लावून ठेवले, बिनकामाचे पत्रे. वरी जाण्यासाठी लेफ्टला जाणारे टोल ब्लॉकमध्ये राहतात. त्या पत्र्यामुळे तर अर्धा जाम लागते अजून संध्याकाळी. त्याच्यापेक्षा बेकार संध्याकाळच्या टायमाला जामच जाम. भाऊ आमची पिढी तर फक्त जाम बघण्यात आणि जाममध्ये राहण्यातच जाणार. अर्धा आयुष्य जाममध्ये जाणार आहे आपलं. चला आता काय करा, नशीब आपलं या पिढीत जन्म झाला. आलो एकदाचा बायकडाच्या ब्रिज खाली. शफिक मामाला फोन केला, मामा घेऊन ये म्हणले डायरेक्ट गाडी. हळूहळू ये म्हणल्यात. कुठली तर गाडी तिथं अनलोडिंग लोडिंगसाठी थांबल्यावर. तर भाई सिग्नलच्या पहिल्याच त्याला आहे मी. समोर हवालदार मामा बी आहेत आणि आपल्या गाडीवर 3 फाईन आहे. बघणे फक्त चेक करणे म्हणजे अवघड धंदे द्या. माझं मला असं चालतं काय म्हणलं काय काल लागलं तरी सोडलं. सिग्नल जम्पिंगचा फाईन आला ना, व्हिडिओज टाकतो की नाही बघा. आता या रोडनं पहिला आम्ही सर्व्हरला जायचो, पण या रोडनी गेलं ना तर परत 2 टाकीहून राईट मारून न्यूटन करून यावं लागतं. नागपाडा सिग्नलला आलो आहे आता. फोन लावला सिग्नल फुलला. मामा नागपाडा सिग्नल सुटला. काय करणार, रोडच मोकळा. आपल्या या गोडाऊनला जागा आहे का? नाही इकडे पहिल्या गोडाऊनला. हा फक्त 1-2 मिनिटं थांबून तिथं. मग काय गाडी लागली का? किती वेळ आहे तिला? आता तिथं गाडी लागली 7:30 पण होती. अशीच लागते एक. मग आता आपल्याला अलीकडे कुठं जागा बघावं लागेल. आलोय बघा कुठं जागा आहे काय गाडी लावायसारखी. अशी 7:30 माझ्या मागच राहते. पण ती कुठली लागते काय तर ये म्हणले डायरेक्ट. यार मी आरामात आला असतो अजून 10-15 मिनिट. असं दमानं घेऊन जाऊ ना. 5 मिनिट बोललाय अजून. गल्लीत लागावं ट्रॅफिक 10 मिनिटं एकदम अशी आहे ना यार. आपल्या फायद्यासाठी लोकांचं नुकसान मतलब ही होते जा रहा है. मैं नहीं भाई, मेरे सोच मतलब ही होते जा रहा है. यार मी दिसला का नाही दिसला कॅमेऱ्यात तर काय खरंच आहे ना मॅडम. आता कसला दिमाग लावला बघा. किती हळू चालला. समोरून गाड्या येल्यात म्हणून. गाडी लावायला जागा भेटा मध्ये 2 मिनिट लावायला. काल डिलिव्हरी दिलेला आहे का. इथं जागा नाही कुठं लावायला. अवघड झालं धंदा. काय करण्याचा त्याचा माल आलाय. लय दिवसांनी दिसले मामू. तो मामू हात करा. हा ये आमचे मामू आणि हे तात्या. काय म्हणता मग मजेत? साखर आली होईल का पटापट होईल? 1 तास लागत. तर चला आता गाडी खोलून घेऊ आपण. लागू कामा धंद्याला.
तर भावानं गाडी खाली करून निघालो मी. आता सध्या आलो आता ह्याला काय म्हणतात आपलं चुनाभट्टीचा सिग्नल क्रॉस केला आहे. आता मला भरून ठेवायची ऑर्डर आहे, पण ती पार्टी तोपर्यंत थांबाल नाही थांबाल काय माहिती. कारण आता मी जाईपर्यंत मला ट्रॅफिक तर फुल लागणार आहे. आणि जाम म्हणजे कसं आहे, या रोडचं मेन रोडचं काम चालू आहे म्हणून जाम लागलेला. आणि आता हे मेन रोडचं जाम तर सोडा, आमचं खारेगाव साकेतच भरपूर जाम राहणार आहे. पण त्याच्यासाठी मी त्याला टाईम जरा 10-15 मिनटं जास्त दिले. म्हटलं बघ भाऊ परवडलं तर ठीक आहे, बघ थांबतो तर थांब. म्हणलं नाही म्हणलं तर मग ये आपली गाडी येईपर्यंत मी येजोपर्यंत थांबावं लागेल. नाही ही गाडी मी तिथं लावणार आहे. आणि आपली गाडीचा नंबर कालच दिलेला होता त्याला. आणि त्यांनीच यायला 12-1 वाजवलं. त्यांना यायला ट्रेन लेट झाली त्यांची. मग पप्पाला भरायला पाठवणार होतो, पण पप्पाला ऑर्डर आली. पप्पाला म्हणलं जावं तुम्ही गाडी भरायला तुमची, त्याने येईल तेव्हा येईल म्हणलं. मग त्या हिशोबाने त्याला म्हणलं की आता भाई बघा म्हणलं तुम्ही येईपर्यंत थोडी वाट बघणार आहे. आता वाजले 2. मुंबई खाली करून येऊन लागलेलो. लाईन एवढी मला जाम लागलं. हे कशेळी टोल नाक्याच्या अलीकडचे नदीचं नाल्याचं ब्रिज आहे ना, तर नाल्याच्या ब्रिजहून मला अजून मी जय माताच्या गेटच्या पहिलेच आहे तिथपर्यंत यायला मला भाऊ एवढं फुल ट्रॅफिक जाम झालं आहे. आणि सोडणारी लाईन म्हणजे रॉंगची लाईन सोडलेलं आहे आणि ही लाईन थांबून ठेवायला लागली. लाईन थांबत थांबत चालवल्या, पण रॉंगची लाईन पण एक टायमाला अशी जाम मोडली आहे की तिकडून गाड्या येणार झाल्या. भाऊ यार आताचे किती 4:37 झालं. मी किती वाजता लागलेलो इथं 2:30 वाजता येऊन पोचलेलो खाडीच्या ब्रिजवर. मला मुंबईतून इथपर्यंत रिकामा भेटलं, पण इथं येऊन एवढी जी वाट लागली काय विचारू नका यार. पण लागले मला मेन भूक. आता काय करावं काय तर बघू. आता पुढं थांबली ट्रॅफिकमध्ये कुठल्या हॉटेलच्या समोर तर काय तर खाऊन घेतो. आमची तर जिंदगी याच्यातच आहे भाऊ. ट्रॅफिक 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 दुराळा ट्रॅफिक, बस एवढ्यातच जीवन आहे आमचं आता. तर चला भावानो, मी तर आजचा ब्लॉग इथं समाप्त करणार आहे. माझा लय मोठा ब्लॉग व्हायला लागल्यात. भाऊ भेटू आपण नंतर.